नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 9 वाजले ते आणि इकडं आम्ही आलोय शेरडांना शेवरीचा पाला नेला. सकाळ सकाळ चालू आहे आज. परत आज दिवसभर कारलं तोडायचं. आज शनिवार, आज एकादश पण आहे. तर चला शेवरीचा पाला घेऊन जाऊया. आता ह्याने तोडून देते ते. आता मी इथं थोडं थोडं असं गोळा करून घेते आणि वर नेऊन टाकते गाडीपाशी. आलो आता आणि शेरडांना वैरण टाकली. आता फक्त पाणी भरायचं राहिले शेरडांना. आज आहे शनिवार, बाल्याला सुट्टी. बाल्या सुट्टी काय तुला? होय. आजीन तात्या कुठे गेले र? देवाला होय. तर समाधी सोहळा आहे त्याच्यामुळं आज गेले ते एकादशीचं. आता मामा आळंदीला आणि हे निघाले तर आता मका करायला. मकाचे मिशन जोडायला लागले ते. चला आता जेवण करून घेऊ. 9 वाजले ते सकाळच्या. जेवण करून बाकीची कामं बघायची, कपडे भांडी आणि कारलं तोडायला जायचं आहे आपल्याला. चला बघूया आज जेवणामध्ये काय आहे ते. जेवण करायला बसलोय. तर जेवणामध्ये धपाटी रात्री केलेली आपण, टमाट्याची चटणी, दूध, लाडू, चपाती. तर या सर्वजण जेवायला जेवण करून घेऊ. आणि जेवण झालं आताच करून आणि आता चला कपडे धुवून घेते. कपडे धुवायला आणले तिथं बाहेर. कपडे धुवून घेऊया. कपडे धुवून झाले आता. आता गुरं पाणी धावते. 11 वाजत झाले ते आता. तर आता निघालोय माळावर. गुरं घेतली ती सगळी. आज काय मामा नाही तर वारीला गेले ते, त्याच्यामुळं घेऊन चालले आता गुरं सगळी. वर नेऊन बांधायची आणि मग कारली तोडायला सुरुवात करायची. आता गुरं बांधून झाली आता सगळी. आता जायचं आपल्याला कारली तोडायला. चला सालेला कैशी ठेवली. तर आता कारली तोडायला सुरुवात केली आणि आज बाल्या पण कारली तोडायला लागला. बाल्या भरली का बादली? बादली भरली? कुठे आहे तू? त्या लाईनीत आहे वय. आज घरी कोणच नाही त्याच्यामुळं बाल्या आमच्या बरोबर माळावर आलाय. कारली तोडू लागतोय. थोड्या वेळ तोडन आणि परत बसन. चला आता तोडून घेऊया कारली. कारली तोडून कागदावर असा ढिगारा घातलाय. सगळी तोडून घ्यायची मग निवडून घ्यायची. आज काय त्या नाही त्या. आणि इकडं आमच्या बाल्याने पण तोडून ठेवले ते वेगळी साईडला. दुपारच्या 2 वाजले ते आता आणि इथं आम्ही आता जेवण करायला बसायला लागलोय. जेवण करून घेऊ आणि मग बाकीच्या पातीला तोडायला जाऊ. तर आता संध्याकाळच्या 5 वाजून गेले ते आणि इथं आपलं कारलं तोडून सगळं झालं. आता निवडायचं आहे. पाण्याची लाईट आली. निवडून कारली भरून टाकायची आणि मग पाणी मारून घ्यायचं त्याच्यावर. तर एवढा मोठा ढिगारा झालाय कारल्याचा तोडून. आता निवडून भरायचा. आता निवडून सगळी कॅरेटामध्ये भरली आणि इकडं पाणी चालू झाले. आता बादलीनं पाणी मारून घेतली. भरून पाणी मारून झालं आता माझं. इथले सगळं जाताना आपण दुपारी जेवायला डब्बा ते आणलेलं सगळं घेतलं आता गोळा करून. गुरं वाट बघायला लागली ती घरी जायला. तर गुरं जाताना घेऊन जायची. वर्षा आणि ह्याने गेले ते खाली वर तिकडं देवीपाशी वैरण काढायला गिनी गुराची. कपडे सगळी काढून घेतली की आता सगळी वाळलेली. गार पडली, जरा अंधार पडला यायला आम्हाला. आणि आमचं चिवळं वरडायला लागलंय दुधाला. कसं करतंय धार काढायला चालाय तिकडं. चिवळ्या चिवळ्या चिवळाव दूध प्यायचे त्याला आणि धार काढायला चालाय गायची. पाण्याची लाईट आली. पाणी भरून घेते आता म्हणजे घरात स्वयंपाकाला जायला. वाल फिरवला आता इथला. चिवळा चिवळा चिवळो काढून झाली आता. आणि राधा आपल्या चिवळ्याला दूध पाजायला लागली. राधा हाक मार चिवळ्याला. मग
चिवड्याला पाजायला लागले दूध. आता राधा माझं भरायचं चालू आहे पाणी. चहा ठेवलाय आता. हातपाय तोंड दोन झाल्याच आमचा. चहा ठेवलाय आणि इकडे चालू आहे आता शाबूची तयारी. आज एकादशीचा शाबू करायला चालू आहे. मस्तपैकी शाबू तयार करून झालाय आता आणि पंगत बसली तर शाबू खायला. शाबू खायला चालू आहे सगळ्यांचा. पप्पासोबत त्यांचा शाबू खाऊन झाला आणि एकादशीवाल्यांनी सगळ्यांनी शाबू खाल्ला. मुलं पण खाऊन टाकला शाबू. मुलांचा आवडीचा पदार्थ शाबू. आणि आता मातिकाला केलं इथं फोडणीचा भात. सकाळच्या चपात्या ह्याच्या 2-3 त्याच्यामुळं फोडणीचा भातच केलाय. सगळ्याला मातिकाला पण फोडणीचा भात आवडतो. चला मग भात शिजत टाकते आता कुकरमध्ये. कुकरला लावला आता भात.